तोपर्यंत शम्मी कपूर हे स्टार बनले होते आणि कुठलाही जो स्टार कलाकार असतो ना त्याचा एक इगो असतो, त्याला दुराभिमान असतो की माझ्यामुळे सगळं चालतं, मी सगळ्यात जास्त या युनिटमध्ये सर्वात महत्त्वाचा व्यक्ती आहे वगैरे. त्याच्यामुळे त्यांना असं वाटत होतं शम्मी साहेबांना की अरे गोल्डी जो आहे तो देवसाहेबांचा भाऊ आहे आणि आत्तापर्यंत नवकेतनमध्ये त्यांनी चित्रपट केलेले आहेत, तर माझ्यासाठी तो कसा काय हा चित्रपट बनवू शकेल. तर त्यांनी आधीच नासिर साहेबांना सांगितलं होतं की बघा नासिर, तो गोल्डी आहे ना तो देवानंदचा माणूस आहे, भाऊ आहे त्यांचा, तर तो ना आपली सगळी माणसं आणण्याचा प्रयत्न करेल की हा चित्रपटसुद्धा आहे ना तो नवकेतनच्या स्टाईलने बनवण्याचा प्रयत्न करेल, तर तू जरा त्याला ना कंट्रोलमध्ये ठेव. तर नासिर म्हणाले की असं काही नाही आहे, मी जे काय आता गोल्डीशी बोलतो आहे तर मला नाही असं वाटत की तो असं काही करेल म्हणून, कारण शेवटी तो दिग्दर्शक आहे, त्याच्यामुळे चित्रपट चांगला झाला पाहिजे हे त्याला पण माहिती असेल.